महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आले। या गतिमान घौडदौडीला शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण रचनेचा भरभक्कम आधार मिळाल्याचंही सांगण्यात आले। राज्याची अर्थव्यवस्था 2024-25च्या तुलनेमध्ये 7.9% वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, त्यामुळे अलीकडच्या वर्षांमध्ये पायाभूत सुविधांचा वेगवान विकास अनुभवायला आल्याचं निरीक्षणही नोंदवलं गेलंय। सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा आर्थिक पाहणी अहवाल समोर आलाय। तर जाणून घेऊयात आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय आहे। महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। अर्थव्यवस्थेला शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण रचनेचा आधार मिळालेला आहे। रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिकमध्येही महाराष्ट्र पुढे दिसतोय। मोठ्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा वेगवान विकास होतोय। व्यवसाय सुलभता सुधारणे, डिजिटल गव्हर्नन्सला चालना मिळालेली आहे। सुधारणांमुळे महाराष्ट्राची स्पर्धात्मकता देखील वाढल्याचं दिसतंय। अर्थव्यवस्था सलग 5व्या वर्षी वाढीचा वेग कायम राहण्याचा अंदाज आहे। चालू वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 7.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा सुमारे 14% आहे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल स्थानी आहे।